होते की तुम्ही आपल्या 1 किंवा 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये स्वयंप्रयत्नाने घेऊन आपलं मत मांडायचं आणि आपल्याला मोकळं व्हायचं. मग हे सगळं झालं की मग अंतिम टप्प्यात तुम्हाला प्रमाणपत्राचं वितरण होणार. प्रमाणपत्राचे वितरण झाले की प्रमाणपत्र मिळालं की लागेल कोणी जाणार नाही. प्रमाणपत्र घेऊन जे तांत्रिक सगळ्यांना प्रमाणपत्र मिळालं ते प्रमाणपत्र या खंडाचे या गटाचे विकास अधिकारी जाधव साहेब यांच्या असं प्रमाणपत्र तुम्ही तुम्हाला त्यामुळे आवर्जून आपण उपस्थित राहा. कधी असंही होऊ शकते की या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आहेत आपल्या राज्याचे, त्यांना वाटलं की प्रशिक्षण आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे, तर त्यांची इच्छा होऊ शकते की जलजीवन मिशनचा त्यांनी सुरुवात जास्त केल्यावर त्यांना सगळं माहिती जलजीवन मिशनच्या विषयामध्ये आणि त्यांचे जे आढावा सभा सुद्धा ते घेतलेले आहेत. डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन हँडल केलं होतं जिल्हाधिकारी की आढावा घेतो आपण, आढावा घेतो पण त्या आढावामध्ये उपाययोजना काय आहे, कशा करावं लागतं त्या संदर्भात माहिती होऊ शकतं. मे बी जर त्यांना वगैरे त्याला या प्रशिक्षणाला आपण भेट देऊ तर असंही होऊ शकते. तर ते तुमचं सौभाग्य असेल आणि आमचं सौभाग्य असेल की आम्हाला त्यांच्यापासून काही शेतकरी तुम्ही दिलेल्या मार्गदर्शक पालन सुद्धा आम्ही प्रशिक्षणाच्या दरम्यान करू. तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपला ग्रुप होतो या ठिकाणी काढून काढल्यानंतर आपण प्रत्येक प्रशिक्षणाच्या निरोप घेऊन आणि प्रत्येकजण सुखरूप आणि निवांत होतो. असं एकंदरीत 2 वर्षाच्या प्रशिक्षणाची रूपरेषा या ठिकाणी निश्चित केलेली आहे, ती प्रास्ताविकामध्ये निश्चित केलेली आहे. मला शिकवण्यात आलेली जबाबदारी ही संपवण्यात संस्था वर्धा आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीनं मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला ते सगळं समजलेलं असेल असं ठीक होईल. मी माझी